आज आपण ॲडमिशन ऑफ पार्टनर या टॉपिकमधील पुढचा नेक्स्ट 10th प्रॅक्टिकल प्रॉब्लेम बघणार आहोत. प्रॉब्लेम बघूया. कबीर अँड रेश्मा आर पार्टनर्स इन अ फर्म शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 4:1. इथे आपल्याला दोन पार्टनर सांगितलेले आहेत, कबीर आणि रेश्मा, आणि त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला 4:1 सांगितलेला आहे. पुढे या दोघांचा आपल्याला पुढे बॅलन्स शीट दिलेला आहे. देअर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019 इज ॲज फॉलोज. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2019. लायबिलिटीज साईड कॅपिटल कबीर 1,05,000, रेश्मा 75,000, जनरल रिझर्व 30,000, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 6,000, क्रेडिटर्स फॉर गुड्स 48,000 आणि क्रेडिटर्स फॉर एक्सपेन्सेस 12,000. ॲसेट साईड गुडविल 66,000, सन्ड्री डेटर्स 30,000, लेस आरडीडी 3,000, आउटर कॉलम 27,000, लँड अँड बिल्डिंग 1 lakh अँड बँक 83,000. अशा प्रकारे बॅलन्स शीट हे बोथ साईड 2,76,000ने टॅली झालेलं आहे. पुढे इन्फॉर्मेशन बघूया. ऑन 1 एप्रिल 2019 सुवर्णा इज ॲडमिटेड इन द पार्टनरशिप ऑन द फॉलोइंग टर्म. पुढे 1 एप्रिल 19ला सुवर्णा ही न्यू पार्टनरशिप फर्ममध्ये न्यू पार्टनर ॲडमिट झालेली आहे. पुढे ॲडजस्टमेंट बघूया. सुवर्णा टू ब्रिंग फॉर 20% शेअर इन फ्युचर प्रॉफिट्स ₹45,000. यामध्ये सुवर्णाने किती कॅपिटल इन्व्हेस्ट केलं आहे म्हणून सांगितलेलं आहे. 45,000 कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं आहे आणि हिचा शेअर आपल्याला किती सांगितलेला आहे, 20% सांगितलेला आहे. आतापर्यंतचे आपण जेवढे प्रॉब्लेम बघितले त्यामध्ये आपल्याला पर्सेंटेजमध्ये शेअर सांगितला नव्हता, पण इथे पर्सेंटेजमध्ये आपल्याला इथं शेअर सांगितलेला आहे. त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट आहे. गुडविल ऑफ द फर्म इज व्हॅल्यूड ॲट ₹75,000. आता इथे जे गुडविल आहे ते गुडविल सुवर्णानं किती गुडविल आणले याबद्दल आपल्याला इथं माहिती दिली नाही आहे. हे जे 75,000 गुडविल सांगितलेलं आहे ते ओव्हरऑल पूर्ण फर्मचं गुडविल सांगितलेलं आहे 75,000. आणि इथे आपण बॅलन्स शीटमध्ये बघितलं तर गुडविल इथं 66,000 आहे. याचा अर्थ काय की 66,000 फर्मचं गुडविल होतं, त्याचं व्हॅल्यू आता किती झाले म्हणून सांगितलेलं आहे, 75,000 व्हॅल्यू झालेलं आहे म्हणून इथे सांगितलेलं आहे. पुढे थर्ड ॲडजस्टमेंट दिलेली आहे. आरडीडी इज नो लॉंगर रिक्वायर्ड. नेक्स्ट ॲडजस्टमेंट रेंट रिसिवेबल ₹4,500 टू बी ॲडजस्टेड इन द बुक्स. आणि लास्ट फिफ्थ ॲडजस्टमेंट दिलेली आहे. कॅपिटल अकाउंट ऑफ पार्टनर्स टू बी ॲडजस्टेड इन न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो बाय ओपनिंग करंट अकाउंट. ही ॲडजस्टमेंट थोडीशी वेगळी आहे. आतापर्यंत जी आपण एक्सेस ऑफ कॅपिटलची जी ॲडजस्टमेंट बघितलेली आहे त्यामध्ये आपण काय करत होतो की न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो काढून त्याप्रमाणे आपण कॅपिटल डिस्ट्रीब्यूट करत होतो आणि ते कॅश अकाउंटमध्ये ॲडजस्ट करत होतो आणि लास्ट प्रॉब्लेमला आपण ते बघितलं तर ते लोन अकाउंटमध्ये आपण ॲडजस्ट केलेलं आहे. आता इथे काय सांगितलेलं आहे, जे एक्सेस ऑफ कॅपिटल आहे ते आता आपल्याला कशात ॲडजस्ट करायचे म्हणून सांगितलेलं आहे, तर करंट अकाउंटमध्ये ॲडजस्ट करायचे म्हणून इथे सांगितलेलं आहे. ही एवढी एकच वेगळी ॲडजस्टमेंट इथं दिलेली आहे. आता पुढे आपल्याला प्रिपेअर काय करायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट म्हणजेच रिव्हॅल्युशन अकाउंट आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचं आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड न्यू बॅलन्स शीट इथे आपल्याला तयार करायचं आहे. आता पहिल्यांदा ॲडजस्टमेंट कशावर आहेत ते बघूयात. ही जी आहे पहिली कॅपिटलची ॲडजस्टमेंट आहे ती डायरेक्ट ॲडजस्टमेंट आहे. गुडविलवर एक ॲडजस्टमेंट आहे म्हणजे इथे टिक मार्क करूया. त्यानंतर थर्ड ॲडजस्टमेंट आरडीडी म्हणजे डेटरवर आहे, इथे टिक मार्क करूया. आणि त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट रेंट रिसिवेबल ही डायरेक्ट ॲडजस्टमेंट आहे आणि पुढे आपल्याला कॅपिटलची आहे ही पण डायरेक्ट ॲडजस्टमेंट आहे. तर आता आपण काय करूया, बॅलन्स शीटची जी लायबिलिटी साईड आणि ॲसेट साईडमध्ये जे आयटम दिलेले आहेत ते त्या अकाउंटला आपण त्याचं पोस्टिंग करून घेऊया. आता लायबिलिटी साईडला इथे आपल्याला कॅपिटल दिलेलं आहे कबीरचं आणि रश्माचं. मग आता ह्या कॅपिटल अकाउंटचं पोस्टिंग आपण कुठे करतो, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला करतो. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन. आता कबीरचं किती आहे कॅपिटल, 1,05,000 आणि रश्माचं किती आहे 75,000. मग कबीरच्या कॉलममध्ये घेऊया 1,05,000 आणि रश्माच्या कॉलममध्ये घेऊया 75,000. त्यानंतर पुढे
आपल्याला इथे जनरल रिझर्व दिलेला आहे बघा. जनरल रिझर्व 30,000 सांगितलेलं आहे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 6,000 दिलेलं आहे. आता हे जे जनरल रिझर्व आणि हे जे प्रॉफिट अँड लॉस आहे हे कुणाचं असतं? ओल्ड पार्टनरचं असतं. त्यामुळे तो रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस त्या ओल्ड पार्टनरच्या ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशोप्रमाणे आपल्याला काय करावं लागतो? डिस्ट्रीब्यूट करावा लागतो. त्यामुळे याचं पोस्टिंग आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला करणार आहोत. बाय जनरल रिझर्व, बाय जनरल रिझर्व, बाय जनरल रिझर्व. आता जनरल रिझर्व आपल्याला 30,000 दिलेला आहे. इथं मी कॅल्क्युलेशन खालीच करते ब्रॅकेटमध्ये म्हणजे तुम्हाला समजेल. आता हे 30,000 जनरल रिझर्व आपल्याला या कबीर आणि रश्माच्या ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशोप्रमाणे काय करायचं आहे? डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. आणि त्यांचा ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला किती सांगितलेला आहे? 4:1 सांगितलेला आहे. त्यामुळे कबीरचं आपल्याला जर जनरल रिझर्व किती येतं ते काढायचं असेल तर 30,000 गुणिले कबीरचं किती आहे? 4 शेअर आहे. 4 + 1 म्हणजे 4 + 1 म्हणजे किती झालं? 5. म्हणून 4/5 केलं तर 30,000 गुणिले 4/5 केले तर किती येतं? 24,000 येतं. त्याचप्रमाणे आपण रश्माचं काढलं तर 30,000 गुणिले रश्माचा शेअर किती आहे? 1/5. तर 30,000 गुणिले 1/5 काढले तर रश्माला किती डिस्ट्रीब्यूट होतं जनरल रिझर्व? 6,000. त्याचप्रमाणे प्रॉफिट अँड लॉस घेऊया. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला इथं किती दिलेला आहे? 6,000 दिलेला आहे. मग त्याप्रमाणे आपल्याला इथं डिस्ट्रीब्युशन करावं लागेल. त्यामुळे इथे 6,000, कबीरचा किती शेअर आहे? 4/5 म्हणजे 6,000 गुणिले 4/5 केलं तर कबीरला किती हिस्सा मिळतो? 4,800. त्याचप्रमाणे आपण जर रश्माचं काढलं तर 6,000, रश्माचा हिस्सा आहे 1/5 म्हणून 6,000 गुणिले 1/5 केलं तर रश्माला किती मिळतो? 1,200. म्हणजे अशा प्रकारे आपण जनरल रिझर्व आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओल्ड पार्टनरच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोप्रमाणे आपण डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. पुढे आपल्याला इथं दिलेले आहेत बघा, क्रेडिटर्स फॉर गुड्स आणि क्रेडिटर्स फॉर एक्सपेन्सेस. हे काही वेगळे आयटम नाही आहेत. क्रेडिटर फॉर गुड्स म्हणजे आपण जे क्रेडिटर्स घेतो तेच आहेत. क्रेडिटर फॉर गुड्स आणि क्रेडिटर्स फॉर एक्सपेन्सेस हे कुठे येणार? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला येणार. म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेऊया. इथे क्रेडिटर्स फॉर गुड्स किती दिलेला आहे? 48,000. आउटरला घेऊया, याच्यावर काय ॲडजस्टमेंट नाही आहे. त्यानंतर क्रेडिटर्स फॉर एक्सपेन्सेस, क्रेडिटर्स फॉर एक्सपेन्सेस किती दिलेले आहेत? 12,000 दिलेले आहेत. ते इथे आपण घेतले 12,000. म्हणजे अशा प्रकारे आपण लॅबिलिटी साईडला जेवढे आयटम होते त्याचं आपण पोस्टिंग करून घेतलं. त्यानंतर ॲसेट साईड बघूया. ॲसेट साईडला गुडविल आपल्याला 66,000 दिलेला आहे. मग बॅलन्स शीटला घेऊया आपण. इथे बॅलन्स शीटच्या आपण जे क्रेडिटर्स फॉर गुड्स आणि एक्सपेन्सेस घेतलेलं आहे ते आपल्याला लॅबिलिटी साईडला घ्यायचं आहे. चुकून मी इथे पार्टनर्स कॅपिटलला घेतलेला आहे. इथे घेऊया आपण बॅलन्स शीटला लॅबिलिटी साईडला क्रेडिटर्स फॉर गुड्स किती आहेत? 48,000 आणि क्रेडिटर्स फॉर एक्सपेन्सेस किती आहे? 12,000. त्यानंतर ना ॲसेट साईडला आपल्याला काय दिलेलं आहे? गुडविल. हे गुडविल कुठे येणार? बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला येणार. गुडविल ॲडजस्टमेंट असल्यामुळे आपण इनर कॉलमला घेऊया. गुडविल 66,000. इथे एक लाईन सोडूया. त्यानंतर पुढे आपल्याला सन्ड्री डेटर्स दिलेला आहे. पुढे घेऊया सन्ड्री डेटर्स. आता सन्ड्री डेटर्समध्ये इथे आपल्याला इनर कॉलमला 30,000 आणि लेस आरडीडी 3,000 करून ते 27,000 दिलेला आहे. पण इथे मी सन्ड्री डेटर्स घेताना 30,000च घेते इनर कॉलमला. का घेतलं? इथे पुढे आपल्याला त्याची ॲडजस्टमेंट आहे. त्यावरून आपल्याला कळेल की आपण इथे 30,000 का घेतलं. त्यानंतर ना पुढे लँड अँड बिल्डिंग दिलेली आहे 1,00,000. लँड अँड बिल्डिंगवर काय ॲडजस्टमेंट नाही आहे म्हणून आपण डायरेक्ट आउटर कॉलमला घेऊया लँड अँड बिल्डिंग अकाउंट. लँड अँड बिल्डिंग अकाउंट किती दिलेला आहे? 1,00,000. पुढे
बँक आपल्याला किती दिलेली आहे, 83,000 बँक सांगितलेलं आहे. मग आपण वर्किंग नोटमध्ये बँक अकाउंट इथे खाली ओपन केलेलं आहे. मग वर्किंग नोटमध्ये बँक अकाउंटच्या डेबिट साईडला घेऊया टू बॅलन्स ब्रॉटडाऊन. टू बॅलन्स ब्रॉटडाऊन किती, 83,000. म्हणजे अशा प्रकारे आधी आपण बॅलन्स शीटचं काय करून घेतलं, पोस्टिंग करून घेतलं. आता आपण एक एक ॲडजस्टमेंट बघूया. फर्स्ट ॲडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे, सुवर्णा टू ब्रिंग फॉर 20% शेअर इन फ्युचर प्रॉफिट ₹45,000. सुवर्णानं फर्ममध्ये किती कॅपिटल आणलेलं आहे, 45,000 कॅपिटल आणलेलं आहे. म्हणजे इथं आपली एंट्री काय होते, कॅश टू कॅपिटल अकाउंट किंवा बँक कॅश और बँक टू कॅपिटल अकाउंट अशी एंट्री होते. मग इथे वर्किंग नोटमध्ये आपण बँक अकाउंट ओपन केलेलं आहे. बँक अकाउंटच्या डेबिट साईडला टू सुवर्णा कॅपिटल अकाउंट किती कॅपिटल आणलेलं आहे, 45,000. आणि त्याचा दुसरा इफेक्ट आपण कुठे देणार, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बँक अकाउंट सुवर्णाच्या कॉलममध्ये घेणार 45,000. ही आपली पहिली ॲडजस्टमेंट झाली. त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट दिलेली आहे बघा. गुडविल ऑफ दी फर्म इज व्हॅल्यूड ॲट ₹75,000. मी मगाशी सांगितलं होतं की इथे आपल्याला सुवर्णानं किती गुडविल आणले हे आपल्याला यामध्ये माहिती सांगितली नाही, तर फर्मचं ओव्हरऑल गुडविल किती आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला सांगितलेली आहे. तर इथे आपण बॅलन्स शीटला बघितलं तर फर्मचं गुडविल 66,000 होतं आणि आता इथे त्याची व्हॅल्यू किती झाली आहे म्हणून सांगितलेलं आहे, 75,000 व्हॅल्यू झालेली आहे म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे गुडविल हे कितीने इन्क्रीज झालेलं आहे, तर हे गुडविल 9,000ने इन्क्रीज झालेलं आहे. म्हणून त्याचा पहिला इफेक्ट आपण बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण गुडविल 66,000 घेतलेला आहे, त्यामध्ये घेणार ॲड ॲप्रिसिएशन कितीने किंमत वाढलेली आहे, 9,000ने. मग 66,000 प्लस 9,000 केलं किती येणार, 75,000. आता याचा दुसरा इफेक्ट, आता ॲसेटची म्हणजे गुडविल ही ॲसेट आहे. आता ॲसेटची किंमत वाढली म्हणजे काय की आपला फायदा झाला म्हणजे आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण घेऊ शकतो आणि तिथे नाही तर आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या आपण क्रेडिट साईडला इथे त्याचा दुसरा इफेक्ट देऊ शकतो. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट किंवा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईड या दोन्हीपैकी एका अकाउंटला आपण त्याचा दुसरा इफेक्ट देऊ शकतो. आता इथे दोन्हीपैकी एक अकाउंट का, कारण जे गुडविल आहे ते 9,000ने इन्क्रीज झालेलं आहे आणि हे जे गुडविल आहे ते फर्मचं आहे. म्हणजे सुवर्णानं इथं कोणतेही गुडविल इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे ते केलेलं नव्हतं, ते फक्त फर्मचं गुडविल आहे. त्यामुळे जे व्हॅल्यू इन्क्रीज झालेली आहे त्याच्यावर कुणाचा हक्क असणार आहे, ओल्ड पार्टनरचा असणार आहे. त्यामुळे ते गुडविल जे 9,000ने इन्क्रीज झालेलं आहे ते काय करावं लागतं, त्या ओल्ड पार्टनरच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोप्रमाणे त्यांना डिस्ट्रीब्यूट करावं लागतं. त्यामुळे जे गुडविल जी ॲडजस्टमेंट आपण बघितलेली आहे त्यामुळे त्याचा दुसरा इफेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला करू शकतो किंवा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या आपण क्रेडिट साईडला करू शकतो. म्हणून आपण त्याचा दुसरा इफेक्ट देणार आहोत पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुडविल अकाउंट कितीने इन्क्रीज झालेला आहे, 9,000ने इन्क्रीज झालेला आहे. त्यामुळे इथं कॅल्क्युलेशन खाली करूया आपण. 9,000 गुणिले कबीरचा शेअर आपला किती आहे, 4/5 म्हणून 4/5 केलं म्हणून 9,000 गुणिले 4/5 केलं तर कबीरला किती हिस्सा मिळणार, 7,200. आणि त्याचप्रमाणे इथे आपण जर रेशमाचं कॅल्क्युलेट केलं तर 9,000 गुणिले रेशमाचा हिस्सा आहे 1/5 म्हणून 9,000 गुणिले 1/5 केलं तर रेशमाला किती गुडविल डिस्ट्रीब्यूट होणार, इथे 1,800 डिस्ट्रीब्यूट होणार. म्हणजे अशा प्रकारे आपण इथे काय केलेलं आहे, ते गुडविल त्यांच्या ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशोप्रमाणे ओल्ड पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. अशा प्रकारे आपण इथे दुसरी ॲडजस्टमेंट बघितलेली आहे. त्यानंतर ना पुढे थर्ड ॲडजस्टमेंट दिलेली आहे बघा. RDD इज नो लॉंगर रिक्वायर्ड. RDD इज नो लॉंगर रिक्वायर्ड याचा अर्थ काय की इथे सन्ड्री डेटर्समधून लेस RDD 3,000 केलेले आहेत. हे जे 3,000 RDD आहेत ना, हे 3,000 RDD म्हणजेच RDD इज नो लॉंगर रिक्वायर्ड याचा अर्थ काय की जे 3,000 RDD आपण लेस केलं होतं ते आता रिकवर झालेलं आहे. म्हणजे हे 3,000 आपले वसूल झालेले आहेत. आता वसूल झाले म्हणून इथं RDD इथे येणार नाही, तर RDD काय होणार, नील होणार. म्हणून आपण बॅलन्स शीटला जे सन्ड्री डेटर्स आहेत तिथे आपण 27,000 न घेता 30,000 का घेतले, कारण तिथे ॲडजस्टमेंट आपल्याला काय सांगितली होती की RDD इज नो लॉंगर रिक्वायर्ड. म्हणजे जे 3,000 आपण RDD लेस केलं होतं बॅलन्स शीटमध्ये ते आता आपल्याकडे काय झालेले आहेत, वसूल झालेले आहेत. म्हणजे इथं RDD नसणार म्हणून इथे काय, लेस RDD नील.
0 किंवा इथं आपण नील घेऊ शकतो, कारण ती RDD आपली इथे काय झालेली आहे, रिकवर्ड झालेली आहे. त्यामुळे 30,000मधनं 0 मायनस केलं तर किती येणार, इथे 30,000च येणार. आता ह्याचा सेकंड इफेक्ट, जी आपली RDD होती 3,000 ती आता आपली वसूल झाली याचा अर्थ काय की आपला फायदा झाला. म्हणून त्याचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेणार बाय RDD अकाउंट. किती, 3,000. त्यानंतर पुढची चौथी ॲडजस्टमेंट बघूया. रेंट रिसिवेबल ₹4,500 टू बी ॲडजस्टेड इन द बुक्स. रेंट रिसिवेबल याचा अर्थ काय की जे रेंट आहे ना ते रिसिवेबल आहे, म्हणजे हे रेंट येणार आहे. ज्याप्रमाणे आउटस्टँडिंग असतं त्याचप्रमाणे हे रिसिवेबल आहे, म्हणजे आपल्याला रेंटची अमाऊंट मिळाली असं नाही आहे. इथे रेंट रिसिवेबल आहे म्हणजे ते रेंट येणार आहे. आता रेंट येणार म्हणजे याचा अर्थ काय की आपलं एक प्रकारचं इन्कमच आहे. म्हणून त्याचा इफेक्ट, फर्स्ट इफेक्ट कुठे येणार, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय रेंट रिसिवेबल अकाउंट. बाय रेंट रिसिवेबल अकाउंट किती रेंट येणार आहे, 4,500. आता याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटला. आता आपलं रेंट हे रिसिवेबल आहे म्हणजे रेंट येणार आहे, आपल्याला कुठलं देणं नाही आहे म्हणजे ती लॅबिलिटी नसणार, आतलं येणं आहे म्हणजे ॲसेट साईडला त्याचा दुसरा इफेक्ट येणार रेंट रिसिवेबल म्हणून. रेंट रिसिवेबल किती, 4,500. त्यानंतर पुढची आपली शेवटची ॲडजस्टमेंट राहिलेली आहे, जे की कॅपिटलची आहे. कॅपिटल अकाउंट ऑफ पार्टनर्स टू बी ॲडजस्टेड इन न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो बाय ओपनिंग करंट अकाउंट. याचाच अर्थ काय की आपल्याला या तिन्ही पार्टनरचा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो काढायचा आहे आणि त्यानंतरनं त्या न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोप्रमाणे आपल्याला तिन्ही पार्टनरमध्ये ते कॅपिटल डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. आणि जे एक्सेस कॅपिटल असेल किंवा जो डिफरन्स असेल तो आपल्याला कशामध्ये ॲडजस्ट करायचं आहे म्हणून सांगितलेलं आहे, करंट अकाउंटमध्ये ॲडजस्ट करायचे म्हणून सांगितलेलं आहे. तर इथे आपण वर्किंग नोट बघूयात. आता आपल्याला ओल्ड पार्टनरचा ओल्ड रेशो किती सांगितलेला आहे बघा, 4:1 दिलेला आहे. मग आता न्यू रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, तर त्याचा फॉर्म्युला काय, न्यू रेशो इज इक्वल टू ओल्ड रेशो इनटू बॅलन्स ऑफ 1. आता आपल्याला बॅलन्स ऑफ 1 माहीत नाही आहे, आपण बॅलन्स ऑफ 1 आधी कॅल्क्युलेट करूया कारण आपल्याला ओल्ड रेशो इथे माहिती. मग बॅलन्स ऑफ 1 कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय, 1 मायनस न्यू पार्टनर शेअर इज इक्वल टू 1 मायनस न्यू पार्टनर शेअर. आपल्याला इथं 20% दिलेला आहे बघा. मग इथे आपण काय करणार, त्याचा शेअर काढावा लागेल आपल्याला, न्यू पार्टनरचा शेअर 20% म्हणजे काय असणार, 20/100 असणार. हा 0 कॅन्सल झाला, हा 0 कॅन्सल झाला, किती, 2/10. बे 10 म्हणजे न्यू पार्टनरचा शेअर आपण इथे किती काढला, 1/5 काढला. मग इथे आपण घेऊया 1/5. इथं काय नाही म्हणजे ॲझ्युम आपण 1 करूया आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 5 1 जा 5 मायनस 1 1 जा 1 डिवायडेड बाय 5 1 जा 5. 5 मधून 1 मायनस केले, 4 आले डिवायडेड 5 म्हणजे बॅलन्स ऑफ 1 आपण किती काढलेला, 4/5. आता बॅलन्स ऑफ 1 आपल्याला मिळालेला आहे तर त्याप्रमाणे आपण न्यू रेशो कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणून न्यू रेशो, पहिला आपला कुठला पार्टनर आहे, कबीर. आता कबीरचा ओल्ड रेशो किती आहे, 4 आणि 4 + 1 म्हणजे 5 झालं. म्हणून 4 डिवायडेड बाय 5 इंटू बॅलन्स ऑफ 1 आपण किती काढलेला आहे, 4/5. मग 4/5 मल्टिप्लिकेशन करूया. 4 4 जा 16, 5 5 जा 25. त्यानंतर दुसरी पार्टनर आहे आपली रेश्मा. रेश्माचा ओल्ड रेशो किती आहे, 1/5 आहे इंटू बॅलन्स ऑफ 1 4/5. 4 1 जा 4 डिवायडेड बाय 5 5 जा 25. त्यानंतर आपली थर्ड पार्टनर आहे सुवर्णा. सुवर्णाचा आपण इथे काढलेला आहे बघा न्यू पार्टनर शेअर 1/5, ते इथे घेऊया आपण 1/5 इंटू. आता जर आपण कबीर आणि रेश्माचा जर बघितला बेस तर हा 25चा आहे, त्यामुळे हा आपल्याला सुवर्णाला तो बेस इक्वल करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 5 मल्टिप्लाय आणि 5 डिवायडेड करावं लागेल. म्हणून 5 1 जा 5 डिवायडेड बाय 5 5 जा 25. म्हणजे अशा प्रकारे आपण रेशो किती काढला तिन्ही पार्टनरचा, 16/25 इच टू 4/25 इच टू 5/25. म्हणजे एक्झॅक्टलीच आपण त्यांचा रेशो काय काढलेला आहे, 16 इच टू 4 इच
6:5 हा आपण न्यू रेशो या तिन्ही पार्टनरचा काढलेला आहे. आता आपल्याला इथे न्यू रेशो मिळालेला आहे, तर आपल्याला फर्मचं टोटल कॅपिटल किती हे फाइंड आउट करावं लागेल. त्यामुळे पुढं म्हणूया टोटल कॅपिटल. सुवर्णानं किती कॅपिटल आणलेलं आहे? 45,000 आणलेलं आहे. आणि जर आपण इथं सुवर्णाचा शेअर बघितला तर 1/5 म्हणजे 5 पैकी 1 हिस्सा हा सुवर्णानं आणलेला आहे. तर 5 हिस्स्याचं कॅपिटल किती होणार? म्हणून इथे आपण काय करणार? टोटल कॅपिटल बरोबर 45,000 गुणिले 5/1 करणार. म्हणून 45 गुणिले 5/1 केलं तर किती येणार? 2,25,000 येणार. म्हणजे टोटल कॅपिटल आपण किती काढलं इथं? 2,25,000. याला सेकंड ऑप्शन इथे सांगते. आता सुवर्णानं 45,000 हे कॅपिटल आणलेलं आहे आणि तिचा शेअर आपल्याला इथं 20% सांगितलेला आहे. म्हणजे 20%ला 45,000चं कॅपिटल असेल तर 100%ला किती कॅपिटल असणार? क्वेश्चन मार्क. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बघा. 45,000 गुणिले 100 भागिले 20 किती येणार? 45 लाख येणार डिवायडेड बाय 20. मग 45 लाख डिवायडेड बाय 20 केलं तर किती येणार? 2,25,000 येणार. म्हणजे आपलं टोटल कॅपिटल एक्झॅक्टली किती आलं? 2,25,000. आता इथे आपल्याला टोटल कॅपिटल मिळालेलं आहे. त्यावरून आपण या तिन्ही पार्टनरच्या रेशोप्रमाणे काय करू शकतो? कॅपिटल त्यांना डिस्ट्रीब्यूट करू शकतो. म्हणून इथं कॅपिटल न्यू रेशोप्रमाणे आपल्याला इथं डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. पहिला पार्टनर कोण आहे? कबीर. टोटल कॅपिटल आपण 2,25,000 काढलेला आहे. 2,25,000 गुणिले कबीरचा शेअर किती आहे? 16/25 म्हणून 16/25 म्हणून 2,25,000 गुणिले 16/25 केलं तर किती येणार कॅपिटल? 1,44,000. त्यानंतर ना सेकंड पार्टनर आहे रश्मा. टोटल कॅपिटल आहे 2,25,000 गुणिले रश्माचा शेअर किती काढलेला आहे? 4/25 म्हणून 4/25 केलं म्हणून 2,25,000 गुणिले 4/25 केलं तर किती येतं? 36,000. त्यानंतर थर्ड पार्टनर आहे आपली सुवर्णा. 2,25,000 गुणिले सुवर्णाचा शेअर आपला किती आहे? 5/25 म्हणून 5/25 केलं म्हणजे 2,25,000 गुणिले 5/25 केलं तर किती येतं? 45,000 येतं. म्हणजे अशा प्रकारे आपण न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोप्रमाणे कबीर, रेश्मा आणि सुवर्णाचं 1,44,000, 36,000 आणि 45,000 असं कॅपिटल काढलेलं आहे. आता आपल्याला न्यू कॅपिटल मिळालेलं आहे. याचा इफेक्ट आपण देऊया. आता याचा पहिला इफेक्ट पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला येणार. टू बॅलन्स कॅरी डाऊन. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू बॅलन्स कॅरी डाऊन. कबीरचं किती कॅपिटल काढलं? 1,44,000. रश्माचं 36,000 आणि सुवर्णाचं 45,000. याचा दुसरा इफेक्ट कुठे येणार? बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला येणार. कॅपिटल अकाउंट अंडरलाईन. 3 पार्टनर आहेत आपले. पहिला पार्टनर आहे कबीर, दुसरी आहे रश्मा आणि तिसरी आहे सुवर्णा. कबीरचं कॅपिटल आपण काढलं 1,44,000, रश्माचं काढलं 36,000 आणि सुवर्णाचं काढलं आपण 45,000. म्हणजे अशा प्रकारे आपण इथे काय केलेलं आहे? 5ही ॲडजस्टमेंट आपण इथे बघितलेले आहेत. आता सगळे ॲडजस्टमेंट झाले. आपण एक एक अकाउंट क्लोज करूया. पहिला आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्लोज करूया. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट बघितलं तर इथं डेबिट साईडला काहीच नाही आहे, नील आहे. म्हणजे क्रेडिट साईडची टोटल आपली जास्त आहे. म्हणून 3,000 प्लस 4,500 टोटल किती येणार आपली? इथे आपली टोटल किती येते? 7,500. 3,000 प्लस 4,500 म्हणजे 7,500. मग आपल्याला डेबिट साईडला किती कमी पडतात? 7,500च कमी पडतात. म्हणजेच आपल्याला तो काय झाला? प्रॉफिट. म्हणून डेबिट साईडला टू प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युशन ट्रान्सफर्ड टू कॅपिटल अकाउंट. आपले 2 पार्टनर कोणते आहेत? पहिला पार्टनर कबीर आणि दुसरी पार्टनर आहे रश्मा.
किती प्रॉफिट झालेला आहे आपल्या इथे 7,500चा प्रॉफिट झालेला आहे. ह्याचं आपण कॅल्क्युलेट करूया. 7,500 प्रॉफिट झालेला आहे आणि कबीरचा ओल रेशो किती आहे आपला 4/5 म्हणून 7,500 गुणिले 4/5 केलं तर कबीरला किती प्रॉफिट मिळतो 6,000. आणि त्याचप्रमाणे आपण रश्माचं कॅल्क्युलेट केलं तर 7,500 गुणिले 1/5 केलं तर रश्माला किती मिळतो 1,500. म्हणजे अशा प्रकारे रिव्हॅल्युशन प्रॉफिट कबीर आणि रश्माला त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोप्रमाणे 6,000 आणि 1,500 मिळतो. आता हा जो रिव्हॅल्युशन प्रॉफिट आहे आपल्याला कुठे ट्रान्सफर करायचा आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट तो प्रॉफिट आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर केलं बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. प्रॉफिट आहे म्हणून आपण इन ब्रॅकेट प्रॉफिट घेतलं. कबीरचं 6,000 आणि रश्माचं 1,500. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण क्लोज करूया. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये बघितलं तर क्रेडिट साईडची टोटल ही डेबिट साईडपेक्षा जास्त येते. त्यामुळे पहिल्यांदा कबीर अकाउंट आपण टॅली करूया. कबीरचं किती आहे 1,05,000 प्लस 24,000 प्लस 4,800 प्लस 7,200 प्लस 6,000 टोटल किती येते 1,47,000. या 1,47,000 मधून कबीरचं ट्रू बॅलन्स कॅरी डाऊन 1,44,000 आपण लेस केले तर किती फरक येतो 3,000चा फरक येतो डेबिट साईडला. त्या फरकाला आपल्याला काय नाव द्यायचे टू करंट अकाउंट. कारण ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की जो कॅपिटलचा बॅलन्स असेल तो आपल्याला कुठे ॲडजस्ट करायचा आहे करंट अकाउंटमध्ये म्हणून आपण त्या डिफरन्सला काय नाव दिलं टू करंट अकाउंट. त्यानंतर रश्मा अकाउंट आपण क्लोज करूया. 75,000 प्लस 6,000 प्लस 1,200 प्लस 1,800 प्लस 1,500 किती टोटल येते 85,500. म्हणजे बोथ साईड हे अकाउंट 85,500 टॅली झालं. आता या 85,500 मधून आपण हे 36,000 लेस केले तर किती डिफरन्स येतो 49,500. त्याला आपण काय नाव दिलं टू करंट अकाउंट. आणि सुवर्ण अकाउंट आपण बघितलं तर ते ऑटोमॅटिक 45,000 बोथ साईड टॅली होतं म्हणून ते आपण 45,000 काय केलं टॅली केलं. आता हे जे करंट अकाउंटचं बॅलन्स आलेला आहे 3,000 आणि 19,500 हे आपल्याला कुठे ट्रान्सफर करायचं आहे बॅलन्स शीटला ट्रान्सफर करायचं आहे. आता इथे क्रेडिट साईडला आता हा जो करंट अकाउंटचा बॅलन्स आहे तो आपण काय करणार बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला ट्रान्सफर करणार. कारण इथे डेबिटला फरक आला आहे म्हणून आपण काय करणार लॅबिलिटी साईडला इथे ट्रान्सफर करणार. आणि जर क्रेडिटला फरक असला असता तर आपण ॲसेट साईडला इथे ट्रान्सफर केलं असतं. म्हणून लॅबिलिटी साईडला करंट अकाउंट अंडरलाईन पहिलं आपला पार्टनर आहे कबीर आणि दुसरी पार्टनर आहे आपली रश्मा. कबीरचं किती आहे करंट अकाउंटचा बॅलन्स आपण काढला इथे 3,000 आणि रश्माचा 49,500 इथे आपण बॅलन्स काढला. त्यानंतर ना आपण बँक अकाउंट टॅली करूया वर्किंग नोटमधलं. बँक अकाउंटची डेबिट साईडची टोटल जास्त आहे 83,000 प्लस 45,000 केलं तर किती टोटल येते 1,28,000ने हे अकाउंट क्लोज होतं. आणि क्रेडिट साईडला आहे तो डिफरन्स येणार 1,28,000. त्याला काय नाव देणार बाय बॅलन्स कॅरी डाऊन. आणि आता हा जो बॅलन्स आहे तो आपण कुठे ट्रान्सफर करणार आहोत बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बँक किती येणार 1,28,000. आता आपण बॅलन्स शीट क्लोज करूया. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडची टोटल बघितली तर 1,44,000 प्लस 36,000 प्लस 45,000 प्लस 3,000 प्लस 49,500 प्लस 48,000 आणि प्लस 12,000 केलं तर आपलं बॅलन्स शीट हे कितीने टॅली होतं 3,37,500ने. त्याचप्रमाणे ॲसेट साईडची टोटल घेऊया 75,000 प्लस 30,000 प्लस 1,00,000 प्लस 4,500 प्लस 1,28,000 तर ॲसेट साईडची सुद्धा टोटल किती येते 3,37,500. म्हणजे अशा प्रकारे आपलं बॅलन्स शीट हे 3,37,500नी काय झालेलं आहे बोथ साईड टॅली झालेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण या प्रॉब्लेमचं इथे सोल्युशन बघितलेलं आहे. थँक्यू फॉर लिसनिंग मी.